बघा काय चाललंय, झालं का मग? काय एक बटन मात्र 3 सेकंड दबाना है, कम से कम एक वोट के लिए 15 से 20 सेकंड लगाना है। प्लीज मैं हूँ यहाँ पे। सर हिंदी में जानना चाहेंगे, आज आपने वोट जो है कास्ट किया है, तो क्या अपील करेंगे, क्या कहना चाहेंगे? आज सभी मतदारों को मैं आह्वान करना चाहता हूँ कि इस मतदान प्रक्रिया में आप भाग लें और जिस तरीके से इस महाराष्ट्र के अंदर जो भी आज जो सरकार गिराई गई है और जिस तरीके से ये विश्वासघात मतदारों के साथ किया है, पार्टी के साथ किया है, तो मैं ये कहना चाहता हूँ कि ज़्यादा से ज़्यादा वो लोग इस प्रक्रिया में भाग लेके अपना हक स्थापित करें। कितनी सीटें आप एक्सपेक्ट कर रहे हैं? मेरे ख्याल से महाराष्ट्र के अंदर और पूरे देश के अंदर एक अच्छी लहर है और 4 तारीख के बाद अपन देखते हैं क्या होता है। सर सुबह से मामला था सर, रात को 2:30 बजे मेरे को मालूम पड़ा कि यहाँ पे थाने के अंदर 1200-1500 लोग यहाँ पे वोट करने के लिए कोपरी पाकड़ी ये मतदार संघ में आई हुई है और वो सुबह वो 7 से लेके 10 तक यहाँ पे वोटिंग करने के लिए, बोगस वोटिंग करने के लिए जाने वाले हैं। तो इसीलिए मैंने इलेक्शन कमिश्नर को मेरा ईमेल द्वारा मेरा जो ये था कंप्लेंट था वो मैंने दिया, पुलिस कमिश्नर को भी कंप्लेंट दिया, यहाँ के जो हमारे महाराष्ट्र के इलेक्शन कमिश्नर है उनको भी दिया और उनको बताया कि इसके ऊपर आप ध्यान दीजिए, नहीं तो हम इसके ऊपर ध्यान दे रहे और ऐसा कुछ उचित जो किस्सा होता है तो इसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए। सर पहले जो गद्दारी हुई थी उस पर तो जीत मिल गई थी, दूसरी गद्दारी है जो हुई है, इस पर लगता है कि आपको लोग साथ देंगे? मेरे ख्याल से थाने एक ऐसा शहर है, यहाँ पे जो एक अच्छे लोग यहाँ पे रहते हैं और कई सालों से हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे और हमारे धर्मवीर आनंदीगे साहब और हमारे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे साहब, इन्होंने विकास के काम में बहुत बड़ा उनका योगदान है और जिस तरीके से जो इलेक्शन के अंदर हम लोग वचननामा देते हैं, लोगों को आश्वासन देते हैं, उसमें से 99% काम पूरा करने का काम हमने मेरे मतदार संघ में किया है और मेरे को विश्वास है कि विकास के काम के बलबूते पे ही ये जनता मेरे को वोट देगी। आपने देखा होगा थाने का जो नया बनने जा रहा है, थाने और मुलुंड के दरमियान जो रेलवे स्टेशन नया बनने जा रहा है उसका काम शुरू हो गया है। वो वापस आपने देखा होगा थाने मल्टी मॉडल हब जो ऐतिहासिक ऐसा स्टेशन है वो भी
मेरे ख्याल से मंजूर काम हुआ है। मेरे मीरा भाईंदर के अंदर रोरो सेवा शुरू की है, मीरा रोड स्टेशन है, भाईंदर स्टेशन है, ये दोनों स्टेशन का विकास होने जा रहा है। यह घनसोली ऐरोली जो कई सालों से काम उसका परमिशन मिल नहीं रहा था, CRZ और MCZM की वजह से वो भी हमको परमिशन मिला और वो भी काम शुरू हो गया। जैसे कि मेरे कार्यकाल में आपने देखा होगा 10 साल के अंदर दीघा स्टेशन का निर्मित हमने किया है फर्स्ट फेज में, उसका भी लोकार्पण हुआ है। मेट्रो का काम ज़ोर से चालू है। और थाने के लिए, नवी मुंबई के लिए हमने नवी मुंबई का जो एयरपोर्ट है वो एयरपोर्ट को दिबा पाटिल का नाम देने के लिए हमने तत्कालीन वहाँ मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहब इन्होंने मांग की थी और उनको मंजूरी दी थी शासन के माध्यम से। वो दिल्ली में वो इसका परमिशन के लिए गए और वो भी मेरे ख्याल से वो भी परमिशन आएगी। तो ऐसे बहुत सारे प्रश्न हैं जो कि हम लोग जो भी 5 साल में 10 साल में जो काम किए वो लोगों के सामने रखे हैं। और मेरे को विश्वास है इस किए हुए काम देखते हुए मेरे को वापस ये जनता तीसरी बार ये ठाणे लोकसभा का खासदार करके चुन के देगी, क्योंकि 35 साल के राजनीति में मैं 4 बार नगर सेवक था, महापौर था, आमदार था, 2 बार खासदार हूँ और तीसरी बार लोगों जनता जनार्दन के आशीर्वाद से मैं ये ठाणे लोकसभा का खासदार बनूंगा, ये ऐसा विश्वास मैं जताता हूँ। उत्साहाचं वातावरण दिसते आमच्यात पण आणि मतदारांमध्ये पण, काय वाटतं? मला वाटतं जर थोडं आपण शांतता बाळगली तर मी बोलू शकेन, प्लीज जरा. कॅमेरामन आज मतदान केलेलं आहे, सहकुटुंबीसह कशा प्रकारचं उत्साहाचं वातावरण या महाराष्ट्रात आहे? मला वाटतं संपूर्ण देशामध्ये लोकशाहीचा उत्सव आणि ज्याची लोक आतुरतेने वाट बघत होती तो आज दिवस होता. सकाळपासून या ठिकाणी मतदार राजा आहे हा संबंध लाईनमध्ये उभं राहून या ठिकाणी मतदान करतात. मग ज्येष्ठ नागरिक असतील, त्या ठिकाणी नवीन मतदार असतील. आज तुम्ही बघितलं असेल खऱ्या अर्थाने संपूर्ण देशामध्ये उत्सवाचं असं वातावरण आहे. आज या ठिकाणी मी या सेंट जॉन शाळेच्या ठिकाणी या मतदानासाठी इथे आलेलो आहे सहकुटुंब. आणि खऱ्या अर्थाने तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये जी लोकशाही धोक्यात आलेली आहे आणि आज तुम्ही जर बघितलं असेल या महाराष्ट्राच्या राजकारणामधला सर्वात काळाकुट्ट दिवस म्हणजे या अरे काय यार तुम्ही लोक यार असं करतात. बड्डू सर लोकशाही धोक्यात आलेली लोकशाही तुम्ही म्हणतात, का वाटतं सर्व संविधान वाचवण्यासाठी इंडिया आघाडी पण देखील एकत्र आलेले आहेत. मात्र या ठिकाणी राज ठाकरे असतील, इतरांच्या देखील सभा या ठिकाणी तुमच्या विरोधात घेण्यात आलेल्या आहे. कसं बघतं वातावरण या ठिकाणी? तुम्ही बघितलं असेल गेल्या 2 ते 2.5 वर्षामध्ये ही लोकशाही वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता इकडे उतरलेली आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान या ठिकाणी दिलं होतं हे संविधान टिकवण्यासाठी आणि वाचवण्यासाठी आज खऱ्या अर्थाने जनता या ठिकाणी रस्त्यावरती उतरून या मतदानामध्ये त्यांचा सहभाग आहे. आणि तुम्ही बघितलं असेल या ठाण्यामध्ये दुसऱ्यांदा ही गद्दारी झालेली आहे आणि त्यावेळेला धर्मवीर आनंदीगे साहेबांनी या गद्दारांना क्षमा नाही म्हणून त्या सांगितलं होतं. आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल महानगरपालिकेमध्ये ज्या गद्दारीच्या वेळेला सर्वांचे राजीनामे त्या ठिकाणी घेतले होते आणि परत एकदा या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या ठाणेकर जनतेने महानगरपालिकेवरती त्या ठिकाणी भगवा झेंडा लावला होता. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे जिल्ह्याचं दैवत गुरुवर्य धर्मवीर आनंदीगे साहेब असतील यांच्या माध्यमातून या ठिकाणी लोकांना दिलेली वचनं असेल. तुम्हाला माहिती असेल बाळासाहेबांची सभा गावदेवी मैदानामध्ये होती आणि त्या गावदेवी मैदानामध्ये एका नागरिकाने त्या ठिकाणी मागणी केली होती की आम्हाला स्टेडियम पाहिजे आणि रंगायतनसारखं एक नाट्यगृह पाहिजे. त्या दिलेली आश्वासन पाळत त्यावेळेचे आमचे सतीशचंद्र प्रधान साहेब महापौर प्रथम नागरिक यांनी ते त्या ठिकाणी ही वास्तू त्या ठिकाणी उभा केली आणि तिथपासून या जनतेचा विश्वास या ठिकाणी आलेला आहे. परंतु 2 वर्षापूर्वी जो काही विश्वासघात या ठिकाणी केला होता आणि आज तुम्ही ज्या जनतेने तुम्हाला त्या ठिकाणी विश्वासाने त्या ठिकाणी बसवलं होतं
आणि जनतेच्या पाठीत त्या ठिकाणी खंजीर खुपसण्याचं काम केलेलं आहे. पक्ष पळवण्याचा प्रकार केला होता, चिन्ह पळवण्याचा प्रकार केला होता, शिवसैनिकांवरती खोटे गुन्हे दाखल केले होते, दिघे साहेबांचं ऑफिस बळकावण्याचा प्रयत्न केला होता, स्वतःचं नाव तिथे लावण्याचा प्रयत्न केला होता. कार्यकर्त्यांचे रोजगार ते त्या ठिकाणी पळून नेण्यात येत होते. आणि असं असताना मला वाटतं ही जनता उघड्या डोळ्यांनी बघतेत. आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा त्या ठिकाणी आज त्यांचे विचार घेऊन हे चाललेले म्हणतात, परंतु आजही बाळासाहेब आहेत, दिघेसाहेब आहेत आणि ते उघड्या डोळ्यांनी बघतायत आणि नक्कीच या ठिकाणी ही जनता त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवली जाईल. सर, बोगस मतदान करणारी लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि दुसरीकडे मशीन देखील बंद पडत आहे. नक्की एकंदरीत बोगस मतदार कोण आहेत या संदर्भात? आजच या सेंट जॉनमध्ये एका मतदाराच्या नावावरती दुसरं मतदार त्या ठिकाणी करून गेलेला आहे. म्हणजे कशा पद्धतीने इथलीसुद्धा मी आज कलेक्टर साहेबांना सुद्धा फोन करून सांगितलेलं आहे. कालच रात्रीमध्ये 2:30 ते 3 वाजता मला जेव्हा ही इन्फॉर्मेशन मिळाली की या ठिकाणी 1200 ते 1500 लोक या बोगस मतदान या ठिकाणी करणार आहे, म्हणून मी इलेक्शन कमिशनरलासुद्धा मेल केला होता, कलेक्टर साहेबांशी बोललो होतो, पोलीस कमिशनरांशी बोललो होतो, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्याशीसुद्धा मी ईमेलद्वारे त्यांना हे पाठवलं होतं. आणि अशा पद्धतीने जर झालं तर मला वाटतं काहीच हे राहणार नाही. या ठिकाणी जनतेचासुद्धा विश्वास उडालेला आहे आणि जनता नक्कीच या ठिकाणी त्यांची जागा त्या ठिकाणी दाखवणार. मशीन बंद पडली, वेळ मागणार का? मला वाटतं कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे की ज्या ठिकाणी या मशीन्स बंद पडलेल्या आहेत, जर त्याचं प्रमाण जर 1 तास असेल, 15 मिनटं समजू शकतो, पण जर 1 तास त्या ठिकाणी जर मशीनच अवेलेबल म्हणजे बंद पडलेली असेल आणि त्या ठिकाणी दुसरी पर्यायी व्यवस्था केली नसेल तर त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया ही आम्हाला वाढून देण्यात यावी. मला वाटतं गेल्या 2.5 वर्षामध्ये त्यांचा जो कारोबार जो बघताय तुम्ही, आज महानगरपालिका असेल, आज ठाण्यातली सक्षम महानगरपालिका म्हणून या महाराष्ट्रामध्ये 2 नंबरची महापालिका म्हणून ओळखलं जातं. त्याचं बजेट 5250 कोटीचं बजेट आहे, परंतु त्या महानगरपालिकेत आत्ता जी परिस्थिती आहे, 2.5 वर्षापासून त्या ठेकेदारांची बिलं दिलेली नाहीत, परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांना 12 वर्ष झाले त्यांचे देणी त्या ठिकाणी दिलेली नाहीत. आज तुम्ही बघितले असेल, आज या महानगरपालिकेमध्ये कित्येक विकासाची कामं अर्धवट अवस्थेत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बघितलं असेल, कळवा हॉस्पिटलला मध्यंतरी एका रात्रीमध्ये 18 लोक त्या ठिकाणी मेले. हे जे काय आहे ते मला वाटतं उघड्या डोळ्यांनी बघतात. यांना फक्त कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करा, त्यांना खोट्या केसेस दाखल करा, एवढ्यामध्ये त्यांना वेळ आहे. बाकी त्यांना चांगलं काम करण्यासाठी त्यांना वेळ मिळत नाही आणि जनता वाट बघते. आणि आज तो दिवस उजाडलेला आहे आणि नक्कीच उद्याची पहाट ही चांगली असणार आहे.